आपण सर्वांनी पदार्थामधल्या ताणा किंवा स्ट्रेसेसबद्दल ऐकलंच आहे, पण ते कधी पाहिलं आहे का? प्लास्टिकमधला ताण दाखवण्यासाठी हा एक अत्यंत साधा प्रयोग तुम्ही करू शकता. यासाठी पाहिजे कुठलाही पांढऱ्या प्रकाशाचा दिवा, 1-2 बटर पेपरच्या लेअर. ह्या बटर पेपरच्या लेअर तुम्हाला पांढरा प्रकाश डिफ्यूज करण्यासाठी वापरले जाते. आणि पाहिजेत पोलराइज फिल्म्स. ह्या फिल्म्स तुम्हाला तुमच्या 3D ग्लासेस, जेव्हा आपण 3D मूव्हीज पाहायला येतो तेव्हा दिल्या जातात. ह्या दोन्ही लेन्सेस एकमेकांवरती ठेवा आणि झाली तुमची बायपोलर लेन्स असेंब्ली तयार. कुठलाही पारदर्शक प्लास्टिकचा तुकडा ह्या 2 लेन्सेसमध्ये ठेवा आणि तुम्हाला अत्यंत सुंदर रंगीत पॅटर्न्स पाहायला मिळते. हे पॅटर्न्स त्या पदार्थामधले स्ट्रेसेस दाखवतात आणि जेवढा तीव्रतेने हे रंगीत पॅटर्न बदलतात तेवढा जास्त ताण किंवा स्ट्रेसेस. साधारणपणे जोड, कापलेलं प्लास्टिक किंवा वाकलेल्या प्लास्टिकच्या ठिकाणी हा प्रकाश अत्यंत तीव्रतेने बदलला जातो. याचा अर्थ तिथे सगळ्यात जास्त ताण आहे किंवा स्ट्रेसेस आहे. यातली जी खालची लेन्स आहे ती तुमच्या प्रकाशाला एकाच व्हायब्रेशन प्लेनमध्ये लिमिट करते आणि जसा हा प्रकाश त्या प्लास्टिकमधनं जातो तसं त्या प्लास्टिकच्या रचनेनुसार त्याचा वेग आणि त्याचं पोलरायझेशन बदललं जातं. ह्यातल्या ज्या वरच्या लेन्समुळं हा बदललेल्या प्रकाशाचं पोलरायझेशन किंवा वेग आपण रंगीत पॅटर्नच्या स्वरूपामध्ये पाहू शकतो. जेवढा जास्त ताण तेवढं जास्त तुमचं रंगीत पॅटर्नमध्ये बदल. हा अत्यंत सोपा एक्सपेरिमेंट तुम्ही तुमच्या 3D ग्लासेस वापरून करू शकता.